जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे। ते अपडेट अशी आहे की ते अपडेट सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, आपण जे शिक्षण होतं आपल्याला शिक्षण झाल्यानंतर आपण नोकरीच्या शोधात जातो। नोकरी शोधात गेल्यानंतर आपण सरकारी नोकरी शोधामध्ये गेल्यानंतर आपल्या सरकारी नोकरीमध्ये काम होत नाही। मग नंतर आपण एकदम प्रायव्हेट कंपनी किंवा प्रायव्हेट कुठं तरी आपण जॉब करत असतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला परवडत नाही मित्रांनो। तर मला एक सांगा मित्रांनो, सरकारी काम करणं चांगलं का प्रायव्हेट काम करणं चांगलं? सरकारी काम करणं चांगलं मित्रांनो। सरकारी काम करणं चांगलं मित्रांनो, कारण जीवनामध्ये आला ना, एक तर आपल्याकडं स्वतःचा बिझनेस पाहिजे, नाही तर सरकारी काम पाहिजे मित्रांनो। तरच आपल्याला जे जीवनामध्ये आलं त्याच्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो मित्रांनो। ते प्रायव्हेट काम करून आपण कधी सक्सेस होऊ शकत नाही। त्याच्यामध्ये पेमेंट पण कमी असतं, पेमेंट पण पुरत नाही मित्रांनो। तर मित्रांनो, सरकारी काम किंवा स्वतःचा व्यवसाय हे दोनच व्यवसाय तुम्ही निवडा मित्रांनो। सरकारी काम करा, नाही तर स्वतःचा बिझनेस तयार करा। ते दोन गोष्टी तुम्ही जर केला तर तुम्ही आयुष्यात सक्सेस होणार मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही जर सरकारी कामाच्या शोधात असेल तर मी तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो। ती अपडेट इतकी मोठी आहे की तुम्ही ती जागा ऐकून तुम्ही हैराण होऊ शकता। ती जागा किती आहे, काय आहे, संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, जे सरकारी नोकरीचे एक नवीन अपडेट आले, आत्ताच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये जवळजवळ 70,000 जागा सुटणार आहे। किती? 70,000। तर यामध्ये पहा मित्रांनो, MPSCचे 20,000 जागा आहे आणि जे उरलेल्या 50,000 जागा आहे ते तलाठी, झेडपी, जे सरकारी नोकऱ्या वगैरे असतात गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये जागा 50,000 भरण्यात येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, जे MPSCची तयारी करीत असन तर त्यांनी अवश्य तयारी करा, कारण 20,000 जागा सुटणार आहे मित्रांनो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। आणि जे विद्यार्थी तलाठी, झेडपी, आरोग्य सेवक या भरतीची तयारी करीत आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे। 50,000 जागा सुटणार आहे मित्रांनो। तर ती जागा कधी सुटणार आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो। फक्त काय घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी, ही घोषणा केलेली आहे की 17,000 जागा जाहीर केलेल्या आहे, सुटणार आहे सरकारी नोकऱ्यामध्ये। तर ही जागा कधी सुटणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला हे जागा सुटल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल मित्रांनो। ती जागा कशा प्रकारे भरण्यात येणार आहे, किती जागा आहे, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून ही भरतीची तयारी करू शकतील आणि आपली नोकरी पक्की करू शकतील मित्रांनो। आणि सर्वप्रथम जे मुलं भरतीची तयारी करतात, MPSC, तलाठी, झेडपी, आरोग्य सेवक, त्यांच्यासाठी मित्रांनो एक सुंदर नोटबुक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे। जे MPSC तयारी करत असेल त्यांच्यासाठी कोणतं नोटबुक घ्यायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलं आहे। जे तलाठी, झेडपी, आरोग्य सेवक या भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी अभ्यासासाठी, स्टडीसाठी कोणती नोटबुक घ्यायची आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंकला क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो। चांगले बुक आहे आणि या बुकमधले जे IMP आहे ते 100% तुम्हाला या एक्झाममध्ये येतील मित्रांनो। तर जाणून घेऊया मित्रांनो की भरती कधी सुटणार आहेत आणि कशाप्रकारे सुटणार, तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे। 70,000 जागा सुटणार आहे, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो। तर तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, व्हिडिओमध्ये स्किप करू नका, स्किप केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो। तर वेळ वाया न घालवता
जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र मेगा भरती 2026, महाराष्ट्रात 70,000 गव्हर्नमेंट जॉबची प्रक्रिया सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये मेगा भरती होणार आहे. तर 70,000 जागाची घोषणा केलेली आहे मित्रांनो. आता ही घोषणा काय, कशा प्रकारे फॉर्म भरायचा तर संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. स्क्रीन शेअर करून सांगतो मित्रांनो. तर तुम्ही या व्हिडिओला स्किप करू नका, स्किप केला तुम्हाला काय कळणार नाही. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र मेगा भरती 2026, महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये युवकांसाठी एक मोठी संधी जाहीर केली असून राज्यात विविध विभागांतर्गत 70,000हून अधिक पदावर मेगा भरती, महाराष्ट्र मेगा भरती 2026 केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले, जी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि पारदर्शक भरती असण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर या भरतीचे येणारे अपडेट हवे असतील तर आपल्या ग्रुपला लगेच जॉईन व्हा मित्रांनो. तुम्हाला येणाऱ्या भरतीचे अपडेट हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी पहा, मुद्दा आणि माहिती. तर या ठिकाणी पहा, घोषणा 70,000 गव्हर्नमेंट जॉब रिक्वायरमेंट. कोणी घोषणा दिली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. भरती प्रक्रिया पहा सुरू करण्याची तयारी. भरण्यात येणारी पदे विविध विभागामध्ये ही पदे भरण्यात येणार आहे. तर लक्ष पहा, पारदर्शक कौशल्य आधारित भरती होणार आहे मित्रांनो. तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात घेतलेल्या बैठकीनंतर राज्यात विविध सरकारी विभागामध्ये 70,000 पदाच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यातील सुमारे 20,000 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे म्हणजे MPSC भरण्यात येणार आहे आणि उर्वरित पदे आयोगाबाहेरच्या विविध विभागामध्ये वितरित असतील. महाराष्ट्र मेगा भरती आहे मित्रांनो. तर या ठिकाणी 20,000 पदे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यात येणार आहे म्हणजे MPSCद्वारे, आणि उरलेले 50,000 पदे ही जी विविध इतर पदे ZP तलाठी, आरोग्य सेवक यामध्ये भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर भरती प्रक्रिया पहा, काय अपेक्षा ठेवावी. या ठिकाणी पहा, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षता ही प्रथम अटी असतील. तज्ज्ञ, कौशल्य, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतले जातील. कोणत्याही प्रकारच्या पक्षपात किंवा अन्याय सहन केला जाणार नाही. प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने राबवली जाईल. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, विभागीय सचिव आणि अनेक वरिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, भरतीच्या विभागानुसार अपेक्षित वितरण, अधिकाधिक संपूर्ण संख्या आणि विभागानुसार कट ऑफ प्रकाशित झाले नाहीत, परंतु राज्यातील भरती लहान ते मोठ्या स्तरावर विविध प्रशासनिक विभाग, शिक्षण, आरोग्य, पोलीस विकास विभाग तसेच सरकार मंडळाच्या विविध संघटनेमध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर विभाग पहा या ठिकाणी, तर MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 20,000 जागा आहे. विविध सरकारी विभागामध्ये 50,000 जागा आहे. एकूण पदे 70,000 जागा भरण्यात येणार आहे मित्रांनो. ही मेगा भरती आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील युवांना रोजगाराची मोठ्या संधीची महत्त्वाची मानली जाते. विशेषतः सरकारी नोकरी 2026 महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब इंडिया स्टेट गव्हर्नमेंट करिअर ऑपॉर्च्युनिटी शोधणाऱ्यांसाठी आहे. भरतीचे उद्दिष्ट पहा या ठिकाणी, मुख्य उद्दिष्ट काय आहे. या ठिकाणी पहा, राज्यातील मनुष्यबळाची क्षमता वाढणे, प्रशासन कार्यक्षमता सुधारण्यास मदत करणे, सेवा प्रवेश नियमावली सुधारित करणे, नव्या पद्धतीने पारदर्शक भरती प्रक्रिया आखणे, कौशल्य आधारित भरती प्रक्रिया लक्ष देणे. तर अशा या प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी भरतीवरील प्रशासनाचे निर्देश, चालू घडामोडी मासिके विभागाध्यक्षांना निर्देश देण्यात आले की भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर पक्षपात किंवा अन्याय होऊ नये. भरतीमध्ये पात्रता, सेवा प्रवेश, आवश्यक कौशल्य आणि
नोकरीच्या स्वरूपानुसार योग्य निर्णय घेण्याचा भर देण्यात येईल. शासनाची इच्छा आहे की भरती शक्ती आधारित, पारदर्शक आणि विश्वासार्ह राहावी. महाराष्ट्र मेगा भरती 2026 या ठिकाणी तपशील दिलेली मित्रांनो घोषणा. 17,000 गव्हर्नमेंट जॉब रिक्रुटमेंट घोषणा कोण दिली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. प्रमुख विभाग MPSC अन्य विभागामध्ये होणार आहे. रिक्रुटमेंट फोकस ट्रान्सपरंट स्किल बेस अर्निंग. का ही भरती महत्त्वाची आहे या ठिकाणी पहा. गव्हर्नमेंट जॉब 2026 महाराष्ट्राची संबंधित ही एक बंपर संधी आहे. युवकांना अधिक संधी मिळण्यासाठी प्रशासन पुढे येत आहे. भरती प्रक्रियेत नवीन सुधारित नियम आणले जात आहेत. यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल. भरती स्किल बेस रिक्रुटमेंट पद्धतीने पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर महाराष्ट्रात मेगा भरती जाहीर केली गेलेली आहे. आता ही भरती कधी येणार आहे ही तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल मित्रांनो. आता भरती मी तुम्हाला तुमच्या डोक्यात विचार आला असा ते भरती जाहीर केली, आता भरती कधी येईल? त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ही भरती जाहीर झाल्यानंतर तुम्हाला जे मी व्हिडिओ बनेन ते व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. म्हणून तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, तुम्ही शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.